सुरेश धस साहेबांनी म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात. एवढा पाठपुरावा केला. कपूर साहेब सांगतील सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने 2022च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली 11,000 कोटी रुपयाची. 11,000 कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला. आणि आता हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार. मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल. आणि धस साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला, पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीनं आजकाल पाणी आणतो, पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ड्रिपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. मी कपूर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रिपनी पाणी त्याच्या शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार